ज्यावेळेस आपण कम्फर्ट झोन मध्ये जातो किंवा त्यातून आपल्याला जर बाहेर निघायचं आहे तर ते कशा प्रकारे निघू शकतो, त्यासाठी आपण काय गोष्टी करणं गरजेचे आहे. डिटेलमध्ये मी छान पद्धतीचा स्टडी करून तुमच्यासोबत एक माइंड मॅप शेअर करतोय. जो पेन अँड पेपर घेऊन बसले असाल तर नोट्स बनवा, बिकॉज फॉरएव्हर कामात येणाऱ्या गोष्टी आपण बघणार आहोत. सो हाऊ टू कम आउट ऑफ कम्फर्ट झोन. आपण कम्फर्ट झोन मध्ये नेहमी जातो, त्यातून बाहेर जर निघायचंय तर आपल्याला कशा प्रकारे बाहेर निघता येईल किंवा बाहेर निघण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. ओके, बघा, पहिली आणि महत्वाची गोष्ट ते म्हणजे आयडेंटिफाईड युअर कम्फर्ट झोन. सगळ्यांनी आज आणि आत्ता डिसाईड करायचंय की कोणती अशी गोष्ट आहे जीवनामध्ये जे तुम्हाला कम्फर्ट झोन मध्ये ठेवतीये किंवा त्याच्यामुळे तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये आहात. रेकग्नाइज व्हॉट्स मेक यू फील कम्फर्टेबल अँड व्हॉट होल्ड्स यू बॅक. तुम्हाला काय मागं ओढतंय तुमच्या जीवनामध्ये आणि कोणती अशी गोष्ट आहे जे तुम्हाला असं वाटतंय की जे तुम्हाला कम्फर्टेबल करतीये. तुमचा जॉब, तुमचा बिझनेस, जे जीवनामध्ये आहे तेच. टाईप इन द चॅट बॉक्स. काय तुम्हाला असं वाटतंय की जे तुमच्या जीवनात तुम्हाला कम्फर्टेबल लाईफ जगायला किंवा कम्फर्ट झोन मध्ये राहायला मजबूर करतंय. सो सगळ्यांना टाईप करायचंय की कोणती अशी गोष्ट आहे तुमच्या जीवनातली जी आयडेंटिफाईड करायची आहे तुम्हाला. आणि मोस्ट ऑफ द प्रोफेशनल टाईप करून राहिले जॉब 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 इन द चॅट बॉक्स. मी म्हणत नाहीये कोणालाही जॉब सोडायचा आहे, जॉब करत राहा, पण त्यासोबत तुम्ही साईडला काय करताय हे तेवढंच जास्त महत्वाचं आहे. साईडला तुम्ही काही करत नाही आहात बिकॉज आपण कम्फर्ट झोन मध्ये आहे. आणि या कम्फर्ट झोन मधून मी माझं स्वतःचं तुम्हाला उदाहरण देतोय, त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. ऍट द एज ऑफ, किती लोकांना माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून समजायला लागेल, शिकायला आवडेल, प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. राईट, मला माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून तुम्हाला माझ्या ओन एक्सपिरियन्स, स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला मला सांगायला नेहमी आवडतं. माझं पहिलं ध्येय जे होतं माझ्या जीवनात की मला ऍट द एज ऑफ 27 महिन्याला मला 2 लाख रुपये कमवायचे होते. राईट, 27 पर्यंत मेहनत केल्यानंतर अचीव झालं नाही, बट 28 पर्यंत ते गोल अचीव झालं. महिन्याला 2 लाख रुपये कमवायला सुरुवात झाल्यानंतर मी कम्फर्टेबल झालो, कम्फर्ट झोन मध्ये आलो. पहिला माइलस्टोन अचीव करायला मला खूप मेहनत करावी लागली, परंतु माझ्यात एक जिद्द आणि चिकाटी एक वेगळीच आहे. ज्याही वेळेस मी 2 लाख रुपये महिन्याचे कमवायला लागलो त्यानंतर माझा नेक्स्ट माइलस्टोन मी ठरवला की मला महिन्याचे 3 लाख कमवायचे येणाऱ्या 1 वर्षात. आणि त्या 3 लाखामध्ये कन्सिस्टन्सी राहायला पाहिजे. असं नाही की 1 महिन्यात 3 लाख कमावले आणि विषय संपला. नाही, तिथून 1 वर्षांनी मी 3 लाख महिन्याचे कमवायला लागलो. काही दिवस कम्फर्ट झोन मध्ये गेलो, त्यानंतर अजून स्वतःला पुश केलं की नाही, मला 3 लाख नाही, मला महिन्याचे 5 लाख कमवायचे. देन आय स्टार्टेड अर्निंग विदिन 1 year 5 lakhs रुपीज ऑल्सो. आणि मला तुम्हाला सांगताना आनंद होतोय, माणसाला ना आज मला 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख रुपये सुद्धा कमावणं पॉसिबल होतंय. जस्ट कम आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. स्वतः आपण जे कम्फर्ट झोन मध्ये राहतो, सर कशातून पैसे कमावलेत, माझे वेगळे वेगळे इन्कम सोर्स आहे, 7-8 एखाद्या दिवशी मी सांगेल. राईट, हे बुक आहे, माझे कोर्सेस आहे, त्याच्यानंतर कमिशन बिझनेस आहे, मी शेती करतो. राईट, रिसेंटली मी बगीचा विकलाय. राईट, सो खूप सारे वेगळे वेगळे माझे इन्कम सोर्सेस आहेत, त्यामधून पैसे कमावतो. राईट, सो जे काही कम्फर्ट झोन मध्ये आपण जातोय ना, त्या नेहमी स्वतःला कम्फर्ट झोन मधून बाहेर सुद्धा काढता आलं पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय माहितीये का? आपला प्रॉब्लेम आहे की आपल्याला कम्फर्ट झोन मधून बाहेर काढायला कोणीतरी लागतं. जसं की संदीप माहेश्वरीचा व्हिडिओ बघणार तर मला मोटिवेशन मिळणार. अच्छा, विवेक बिंद्राचा व्हिडिओ बघणार तर मला मोटिवेशन मिळणार. अच्छा, मी जिंदगीत आजपर्यंत कोणत्या मोटिवेशनल स्पीकरचा व्हिडिओ नाही बघितला, बिकॉज आय एम सेल्फ मोटिवेटेड पर्सन. काय, आय एम सेल्फ मोटिवेटेड पर्सन अँड आय वॉन्ट की आपल्या कम्युनिटीतील प्रत्येक व्यक्ती हा सेल्फ मोटिवेटेड असावा. प्रीतम पाटील येणार, मागून डंडा घेऊन उभा राहणार, 4 गोष्टी सांगणार, नंतर मी मोटिवेट होणार आणि नंतर मी सोमवारी सकाळी उठणार, 8 दिवस माझ्यात जोश राहणार आणि 9व्या दिवशी अजून माझी गाडी जिथं होती तिथेच येणार. काही होणार नाही लाईफमध्ये. लाईफमध्ये काही होणार नाहीये. लिहून घ्या नोटपॅडवर. देन मग काय केल्याने काय होऊ शकतं? बिकम अ सेल्फ मोटिवेटेड पर्सन इन युअर लाईफ. ओके,
स्वतःचा मोटिवेशनल स्पीकर स्वतः बना. तुम्ही विवेक बिंद्राचा व्हिडिओ बघताय किंवा संदीप माहेश्वरीचा युट्यूबवर व्हिडिओ बघताय किंवा संदीप माहेश्वरीचं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाहीये, तर त्यांनी मॉनिटायझेशन ऑन नाही केलेलं आहे, किंवा तुम्ही सोनू शर्माचा व्हिडिओ बघ, दे आर अर्निंग मनी फ्रॉम देअर युट्यूब व्हिडिओज. ते काय करून आलेत? दे आर अर्निंग मनी, पैसे कमावून राहिलेत. तुम्ही काय करून राहिलेत? मोटिवेशन घेऊन राहिलेत. मी म्हणत नाहीये बघू नका, बघा. दे आर डुईंग ग्रेट वर्क, चांगलं काम करून राहिलेत. बट मला हे म्हणायचं आहे की यार, कधीपर्यंत लाईफमध्ये आपल्याला फक्त दुसऱ्याचं मोटिवेशन ऐकत राहावं लागणार आहे? जिंदगीची 40वी ओलांडत चालली आहे, 30वी ओलांडत गेलेली आहे, 50वी ओलांडत चालली आहे. इकडे रिटायरमेंटच्या आयुष्याला आपण टिकत आलेलो आहे. आपल्याला आयुष्यात तरी सुद्धा मोटिवेशनचीच गरज आहे. हाऊ मेनी ऑफ यू फील इट इज बल्ब ऑन मोमेंट? प्लीज टाईप BO इन द चॅट बॉक्स. आणि आजच मला प्रत्येकाकडून कमिटमेंट हवंय की सर, मी सेल्फ मोटिवेटेड पर्सन राहणार आहे आणि फॉरएव्हर मी राहणार. स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून स्वतःला बाहेर टाकत राहावं लागणार आहे. स्वतःला बाहेर तुम्हाला ढकलत राहावं लागणार आहे. जेपर्यंत तुम्ही स्वतःला स्वतः ढकलणार नाही. लिहून घ्या नोटपॅडवर मी काय सांगतोय तुम्हाला. हे जे जिंदगी मिळालेली आहे ना, या जिंदगीत ना फॉरएव्हर नाव तुमचं राहील असं काहीतरी नेहमी करण्याचं ध्येय ठेवा. मी बघतो 99% लोक जिंदगीभर जगतात आणि गेल्यानंतर ना बाजूच्या गल्लीत सुद्धा ओळखत नाही की कोण होता रे तो. अच्छा, कोणी गेलंय का? हाऊ मेनी ऑफ युअर अग्री विथ मी? दुसऱ्या गल्लीत सुद्धा ओळखल्या जात नाही, राईट? आज स्वामी विवेकानंद सारखा व्यक्ती बघा तुम्ही, की यार शतको आणि शतकं गेले तरी सुद्धा त्या व्यक्तीला ओळखतं. आणि पूर्ण आयुष्य जगला का व्यक्ती? नाही, फक्त 30 वर्षाचं आयुष्य जगलाय, त्यानंतर समाधी घेतली. बट आज शतको आणि शतको त्या व्यक्तीला ओळखलं चाललंय, राईट? आपला रोना काय आहे माहितीये? आपल्या जिंदगी आपली रडण्यातच चालली आहे. सकाळी उठायचं, माझं पगारच कमी आहे, माझं इन्कम. अरे तर कर ना. तुला 2 हात दिले, 2 पाय दिले, 2 डोळे दिले, 2 कान दिले, रडासाठी दिले का? थोडं तुम्हाला खराब वाटेल, आय नो दॅट, कड़वा होगा, बट कैसा है, आपके फायदे के लिए रहेगा. सच है इसलिए थोड़ा सा कड़वा है, राइट? सो कड़वा हमेशा सच होता है, राइट? इफ यू ऑल आर अग्री विथ मी, प्लीज टाइप अग्री इन द चॅट बॉक्स, राइट? सो थोडं तुम्हाला काही काही गोष्टी मनाला लागतील, बट माइट बी हाच तो मोमेंट असेल जो तुमचं लाईफ चेंज करणारा मोमेंट असेल, राईट? राईट? येस. कोण म्हणतंय? संघरत्न सर म्हणतात, छान सर, असंच कळू बोलत राहा. ओके. सो नाही, मी नेहमी असं नाही बोलत, बट कधी कधी बोलावं लागतं, बिकॉज तुम्हाला ना कम्फर्ट झोन मधून मला बाहेर काढायचं आहे आणि बाहेर काढण्यासाठी मला थोडंसं कडू बोलावं लागणार आहे, राईट? सो आय होप आय हॅव परमिशन, राईट? प्लीज टाईप PG इन द चॅट बॉक्स. जर परमिशन असेल तर प्लीज टाईप PG इन द चॅट बॉक्स. अदरवाईज येस, थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी परमिशन, राईट? थँक्यू सो मच. येस येस, थँक्यू सो मच. येस. तर म्हणून लक्षात घ्या, जीवनात ना स्वतःचा मोटिवेशनल स्पीकर स्वतः बनवा. डिसाईड करा की तुम्ही आज कम्फर्ट झोन मध्ये आहात, बट का आहात, कशामुळे आहात. ओके? रेकग्नाइज करा त्या गोष्टीला आणि एकदम त्या गोष्टीला असंच बाहेर त्यातून तुम्ही निघणार नाही आहात. त्यासाठी ना ध्येय ठरवा. काय करा? सेट युअर गोल्स. सेट स्पेसिफिक अचिवेबल गोल्स. अनरिअलिस्टिक गोल नाही, अचिवेबल गोल सेट करा, जे तुम्हाला पुश करतील की त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर निघण्यासाठी. मी तुम्हाला सांगतोय माझ्या जीवनासोबत, म्हणजे मी रिलेट करून तुम्हाला एक्झाम्पल देतोय. मी नेहमी स्वतःला कम्फर्ट झोन मधून बाहेर काढायचो आणि ह्या कम्फर्ट झोन मधून बाहेर निघण्यासाठी मला काय मदत करायचं? माझं ध्येय, माझं गोल. माझं गोल काय असायचं? नॉट ओनली अर्निंग मनी, फक्त पैसा कमावणे हा माझा ध्येय नव्हता. पण माझं ध्येय काय होतं? की जे फायनान्शियल प्रॉब्लेम मी माझे, ज्यावेळेस मी 12th क्लासमध्ये होतो त्यावेळेस माझ्या वडिलांची डेथ झाली, राईट? आणि ज्यावेळेस मी माझ्या लाईफमध्ये जे फायनान्शियल प्रॉब्लेम त्यावेळेस फेस केलेत, त्यावेळेस मला ज्या गोष्टी कळाल्यात त्या तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतोय. की पहिली गोष्ट म्हणजे जीवनात जर पैसा नसेल तर समाजात मान नाहीये, सन्मान नाहीये, रिस्पेक्ट नाहीये. इफ यू ऑल आर अग्री, प्लीज टाइप अग्री इन द चॅट बॉक्स. चाहे तो तुमचा काका असेल, दादा असेल, मामा असेल, भाऊ असेल, कोणीही नातेवाईक असेल, खिशात पैसा
तर मान आहे, सन्मान आहे, रिस्पेक्ट आहे, इज्जत आहे, नाहीतर काही नाही, फुकटात कोणी ओळखत नाही आपल्याला. राईट. ही गोष्ट मी त्यावेळेस समजलो, शिकलो, ज्यावेळेस 12th क्लासमध्ये होतो, ज्यावेळेस माझ्या वडिलांची डेथ झाली. पुढच्या 10 वर्षात श्रीमंत बनायचं, स्वतः गोल डिसाईड केलं, रात्रंदिवस एक केला, मेहनत केली, आणि आपण श्रीमंत बनल्यानंतर जे काही नॉलेज किंवा जे काही एक्सपिरियन्स, अनुभव आपण घेतलाय तो लोकांसोबत शेअर करायचा, त्यांच्या जीवनात आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांना मदत करायची. मी काय केलं, ध्येय ठरवलं, आणि ह्या ध्येयाने मला माझ्या कम्फर्ट झोन मधून नेहमी काढत राहिला, की मी या महिन्यात 200 लोकांना मदत केलेली आहे, मला पुढच्या महिन्यात 300 लोकांना करायची आहे. हे ध्येय मला माझं कम्फर्ट झोन मधून नेहमी काढत राहतं. आता जर तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये आहात, कम्फर्ट झोन मधून किती लोक असे आहात मागच्या 6 महिन्यापासून, 1 वर्षापासून बाहेर स्वतःला काढण्याचा प्रयत्न करतोय बट निघू शकत नाहीये? प्लीज टाईप आय इन द चॅट बॉक्स. प्लीज टाईप आय इन द चॅट बॉक्स. बाहेर स्वतःला काढण्याचा प्रयत्न करतोय बट काढू शकत नाहीये. आणि हे न काढू शकण्याच्या मागचं रिझन आहे. काय रिझन आहे? बिकॉज यू डोंट हॅव गोल्स. तुमच्याकडे गोल सेट नाहीये. माझ्या जीवनात क्लिअर आहे की मला 1 लाख लोकांच्या घरापर्यंत आर्थिक स्वातंत्र्य पोहोचवायचंय. 1 लाख लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मदत करायची. मनी इज द सेकंडरी, प्रायमरी, की त्यांच्या जीवनात त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावेत. कम्फर्ट झोन मधून बाहेर निघण्यासाठी आपले गोल सेट असणं गरजेचे आहे. आणि ज्या लोकांना असं वाटतंय मला कम्फर्ट झोन मधून बाहेर निघायचंय, आज रात्री झोपण्याआधीचा इम्पॉर्टंट टास्क लिहून घ्या नोटपॅडवर. असं काहीतरी ध्येय ठरवा जे रोज सकाळी उठायला मजबूर करेल. काय म्हटलं मी? असं काहीतरी ध्येय ठरवा जे रोज सकाळी उठायला मजबूर करेल. झोपताना ना ऑलरेडी न अलाराम वाजताच उठला पाहिजे माणूस. ध्येय असं ठरवायचं आणि ते ध्येय अचीव करण्यासाठी जे जिद्द आणि चिकाटी लागते ना, ते अशी असावी की विदाऊट अलाराम माणसाला उठता आलं पाहिजे. राईट. ते ध्येय ठरवा. जेपर्यंत ते ध्येय नसेल ना, तुम्ही कम्फर्टेबल राहणार आहात, सर्वाईव्ह करणार आहात जिंदगीभर. सर्वाईव्ह जर करायचं नाहीये आणि जीवनात कम्फर्ट झोन मधून बाहेर निघायचंय तर ध्येय असणं गरजेचं आहे. आता जे काही ध्येय तुम्ही ठरवलं ना, स्टार्ट विथ स्मॉल. छोट्या छोट्या स्टेप घ्यायला सुरुवात करा. लिहून घ्या. एक सेंटेन्स सांगतोय महत्वाचं. देर इज अ नो शॉर्टकट टू अचीव सक्सेस. काय म्हटलं मी? देर इज अ नो शॉर्टकट. तुम्ही म्हणाल की मला येणाऱ्या 1 वर्षात करोड रुपये कमवायचे. देर इज अ नो शॉर्टकट. पॉसिबल नाहीये. मार्केटमध्ये खूप भेटणार तुम्हाला जे म्हणणार महिन्याचे तुम्हाला 5 लाख रुपये मी कमवायला शिकून टाकतो, एवढं स्टॉक मार्केटमधून इन्कम कमवायला शिकून टाकतो. देर इज नो शॉर्टकट. बकवास आहे सगळं, बकवास. आज वॉरन बफेट सारखा व्यक्ती 56 वर्ष लागलेत बिलिनियर बनायला. किती वर्ष? 56 वर्ष. 56 इयर आहेत कोणात एवढे पेशन्स? 56 इयर त्या व्यक्तीने वेट केलाय बिलिनियर बनायला. स्मॉल स्मॉल स्टेप घेतल्यात. 56 इयर. आणि लक्षात घ्या, तुम्हाला पण तुमच्या जीवनातलं ध्येय अचीव करायचं आहे ना, तर छोट्या छोट्या स्टेप घ्या. एकदम मोठी स्टेप घेऊन तुम्हाला काही फरक पडणार नाहीये, काही फायदा होणार नाहीये. लालचीपणा त्याच्यात करावा लागत नाही की नाही मला लवकर, नाही. शांततेत मेहनत करा, शांततेत स्मार्ट वर्क करा, शांततेत काम करा. जे मी सुद्धा माझ्या लाईफमध्ये केलेलं आहे तुम्हाला सांगतोय. मी शांततेत काम करणारा व्यक्ती आहे. मी शांततेत करतो काम आणि त्याचा रिझल्ट ज्या वेळेस मी म्हणजे माझ्या लाईफमध्ये मिळतो त्यावेळेस तो सगळ्यांना ऑटोमॅटिक दिसतो. ऑटोमॅटिक दिसतो. आणि तुमच्या सुद्धा लाईफमध्ये हा रिझल्ट कोणाला सांगत बसायचा नाहीये की बघ मी हे करून राहिलो, बघ मी हे करून राहिलो, बघ मी असं करणार आहे, मी बघ घर घेणार आहे, मी हे करणार. कोणाला सांगण्यात काही मजा नाहीये. स्वतःच्या अंतकरणासोबत शेअर करा. स्वतःच्या अंतकरणासोबत प्लॅनिंग करा. ध्येय लक्षात ठेवा. रोज त्यावर काम करा. अचीव झाल्यानंतर कोणाला सांगायची गरजच नाहीये. ऑटोमॅटिक लोकांना माहिती होऊन जातं. किती लोकांना असं वाटतं येस ऑटोमॅटिक माहिती होतं की नाही? एक सगळ्यात चांगल्या गोष्टी अचिव्हमेंट आणि एक सगळ्यात खराब गोष्टी ह्या लोकांपर्यंत न सांगता सुद्धा पोहोचतात. म्हणून कोणाला सांगण्याच्या भानगडीत पडू नका. स्वतःचं जीवन आहे, स्वतःचं करिअर आहे. छोट्या छोट्या स्टेप घ्या आणि लाईफमध्ये समोर निघा. नेक्स्ट, बिल्ड सेल्फ अवेअरनेस. बिल्ड सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय? अंडरस्टँड युअर थॉट्स, इमोशन्स
अँड बिहेवियर. स्वतःचे विचार समजून घ्या. आज एका दिवसात आपल्याकडे कमीत कमी 60,000 विचार येतात. किती विचार येतात? 60,000. आणि या 60,000 विचारातले कोणते निगेटिव्ह आहे आणि कोणते पॉझिटिव्ह आहे हे प्रत्येक व्यक्तीला आपल्याला समजतं आणि आपल्याला कळतं सुद्धा. इज देअर एनीवन, असं कोणी आहे ज्याला निगेटिव्ह थॉट कोणता आणि पॉझिटिव्ह थॉट कोणता यातलाच म्हणजे फरक कळत नाही? असं कोणी आहे? इज देअर एनीवन? कोणी नाहीये. प्रत्येकाला समजतं, राईट? जर तो निगेटिव्ह थॉट्स आहे असं तुम्हाला वाटतंय तर त्याला पॉझिटिव्ह कन्वर्ट करा. त्याच्यावर कंट्रोल करू शकतो आपण. बट लक्षात घ्या, निगेटिव्ह थॉट्स हे पॉझिटिव्ह थॉट्स पेक्षा जास्त पॉवरफुल असतात, राईट? जास्त पॉवरफुल असतात. म्हणून त्यांना कन्वर्ट करायला तुम्हाला थोडासा टाइम लागेल. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला काम त्यावर करावं लागेल. समजून घ्या स्वतःचं बिहेवियर कसं आहे, स्वतःचे इमोशन्स. बिल्ड युअर सेल्फ अवेअरनेस. स्वतःबद्दलचा अवेअरनेस बिल्ड करा. म्हणजे काय? अजून पुन्हा रिपीट करतोय. आपल्याला ना दुनियाभराची लोकांची माहिती ठेवण्यात इंटरेस्ट असतो, बट आपल्या स्वतःच्या बद्दलच आपल्याला इनर वर्ल्ड माहिती नसतं की नक्की आपण कसे आहोत. आपण इमोशनल आहोत का? आपल्याला राग लवकर येतो का? आपले विचार हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? आपण सेल्फ मोटिवेटेड आहोत की फक्त आपल्याला दुसऱ्यांनी मोटिवेट केल्यावर आपण मोटिवेट होतो? आपण आहोत कसे? इज देअर एनीवन की ज्यांनी वीक मधून एकदा तरी 1 तास आपल्या स्वतःला अंडरस्टँड करण्यासाठी कधी दिलाय? आहे असं कोणी? द्यायला पाहिजे. आपण नक्की कोण आहोत, कसे आहोत, खरंच आपलं बिहेवियर कसं आहे, या समाजाला पटणारा आहे का? माझे विचार कसे आहे? माझे विचार पॉझिटिव्ह आहे का? मी इमोशनल आहे का? मी कसा आहे? आपण स्वतःला कधीच अंडरस्टँड करत नाही, स्वतःबद्दलचं अवेअरनेस कधी वाढवत नाही आणि दुनियाभराचं नॉलेज आपण दुसऱ्याबद्दल ठेवत राहतो. इफ यू ऑल आर एग्री, प्लीज टाइप अग्री इन द चॅट बॉक्स. सो बिल्ड युअर सेल्फ अवेअरनेस. स्वतःबद्दलचं अवेअरनेस बिल्ड करा. कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायचं आहे ना? गोल सेट, स्मॉल स्टेप आणि स्वतःबद्दलचं अवेअरनेस बिल्ड करा. नेक्स्ट, सीक सपोर्ट. सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्वाचा पॉइंट आहे. मी माझ्या जीवनामध्ये जॉबच करत होतो, त्या जॉबमधून कम्फर्ट झोन मध्ये होतो, कम्फर्टेबल लाईफ चालू होती. बट अर्ली एज मध्ये गोल सेट केलेत, स्मॉल स्टेप घेतल्यात, स्वतःचं अवेअरनेस बिल्ड केलं आणि एक सपोर्ट शोधला. काय केला? सपोर्ट शोधला. ते म्हणजे माझे मेंटर, जे माझे गुरु, एक मार्ग दाखवणारा व्यक्ती, एक डायरेक्शन दाखवणारा व्यक्ती. सराउंड युअर सेल्फ विथ एनकरेजिंग पीपल. सराउंड युअर सेल्फ विथ एनकरेजिंग पीपल, जे तुम्हाला एनकरेज करील, जे तुम्हाला मोटिवेट करेल, जे तुम्हाला नेक्स्ट स्टेपवर जाण्यासाठी त्यांचे. काही लोक असतात ना की जे तोंडावर म्हणतात की नाही मला सुद्धा वाटतं यार तू ना तुझ्या जीवनामध्ये समोर गेला पाहिजे. किती लोकांनी बघितले असे लोक जे तुमच्या तोंडावर मागणार बट मागे 4 शिव्या घालणार. असे लोक तुम्ही बघितले असेल, राईट? बट अशा लोकांसोबत सराउंड करा की जो तुमच्यातला बदल झालेला त्याला खरंच त्याला आनंद होतोय, त्याला खरंच आनंद होतोय की यस, अशा व्यक्तीच्या आजूबाजूला राहा. जर तुम्ही एखादी गोष्ट अचीव केली आहे ना तर तो व्यक्ती जेवढे तुम्ही खुश झालेत ना तो व्यक्ती सुद्धा तेवढाच खुश व्हायला पाहिजे. त्याच्या मनामध्ये अशी जलन भावना आपल्याबद्दल नसायला पाहिजे, राईट? सो नोट इट डाऊन ऑन युअर नोटपॅड की माणसाकडे एक सपोर्ट, मार्ग दाखवणारा व्यक्ती. मी माझा स्वतःचा सांगतोय अनुभव. मी एक मार्ग दाखवणारा व्यक्ती जे माझे मेंटर आहे सिद्धार्थ राजशेखर. ऑल क्रेडिट गोज टू हिम. मी नेहमी त्यांना हे सगळं क्रेडिट त्यांना देतोय. आज तुम्ही इथे आहात किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी बोलू शकतो किंवा तुम्हाला सांगू शकतो बिकॉज ऑफ हिम. मी एक गुरु शोधलाय, एक मार्ग दाखवणारा व्यक्ती शोधला, एक मेंटर शोधला आणि त्या व्यक्तीने जेही मला सांगितलं, कारण मला त्या व्यक्तीने जे त्याच्या जीवनात अचीव केलं ते मला अचीव करायचं होतं आणि त्या व्यक्तीला ते गोष्ट अचीव करायला 20 वर्ष लागले आणि तीच गोष्ट मला अचीव करायला 5 वर्ष लागले. का लागले ते पण सांगतोय.
मला त्या व्यक्तीने जेही गोष्ट मला सांगितली, माझा 100% त्या व्यक्तीवर काय होता, विश्वास होता. तर पहिली गोष्ट, जर त्या व्यक्तीसोबत आपण राहतोय, त्या व्यक्तीकडून शिकतोय, त्या व्यक्तीकडून आपल्याला त्या व्यक्तीसारखं बनायचंय, त्या व्यक्तीच्या जीवनात जे त्यांनी अचीव केलेलं आपल्याला अचीव करायचंय, तर त्या व्यक्तीवर 100% विश्वास, ब्लाइंडली डोळे बंद करून त्या व्यक्तीवर आपल्यावर विश्वास ठेवायचा आहे. त्या व्यक्तीने ज्यावेळेस मी माझ्या मेंटरला शोधलंय आणि ज्यावेळेस त्या व्यक्तीने मला सांगितलंय बस, तर मी बसलो. त्यांनी सांगितलंय मला उठ, तर उठलोय. आणि आजही मी एक स्टेप प्रॉपर सांगितलेली फॉलो करतो. पहिली गोष्ट, तो व्यक्ती शोधा, त्या व्यक्तीवर 100% विश्वास ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीने सांगितलेल्या डायरेक्शनवर चालण्याची जिद्द आणि चिकाटी असणं गरजेची आहे. नाहीतर मग प्रीतम पाटील सारखे लोक खूप आहे जे ओरडणार, बोलणार, दिवसभर सांगत राहणार, पण या कानाने ऐकायचं, त्या कानाने सोडायचं, त्याला काही अर्थ राहणार नाही. राईट? त्या कानाने ऐकायचं, या कानाने सोडायचं, त्याला काहीच अर्थ राहणार नाही. म्हणून आपल्या जीवनात ना जिद्द चिकाटी समोरच्या व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टींना फॉलो करण्याची असणं गरजेची आहे, जर कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायचं असेल. नेक्स्ट, टेक अ कॅल्क्युलेटेड रिस्क. कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायचं आहे ना, जिंदगीभर कम्फर्टेबल राहून काही होणार नाहीये. आज संध्याकाळी झोपल्यानंतर उद्या सकाळी प्रत्येकच जण आपण उठू याची काही गॅरंटी आहे का हो? इज देअर एनीवन की जो मला बॉन्ड पेपरवर साईन करून सांगू शकतो की यस नक्की 100% गॅरंटी आहे असं? देर इज नो एनी गॅरंटी. कोणाला काही माहिती नाहीये उद्या सकाळी उठू की नाही उठू, की काय होईल काय नाही, भूकंप होणार की काय होणार. जस्ट एक्झाम्पल साठी सांगतो. राईट? कोणालाच माहिती नाहीये काय होणार. तरी सुद्धा रात्री आपण झोपतो की नाही झोपत? तरी सगळेच जण आपण छान गार झोपतो मस्तपैकी, आहे ना? सो म्हणून लाईफमध्ये एक प्रकारची हे काय झालीये, एक प्रकारची रिस्कच झाली आहे ना यार. उद्या सकाळी उठणार की नाही याची गॅरंटी नसताना सुद्धा माणूस झोपूनच राहिलाय. किती मोठी रिस्क आहे. राईट? विचार करा थोडासा लॉजिकली. राईट? माणसाच्या जिंदगीत सुद्धा तसंच असतं, लक्षात घ्या. छोट्या छोट्या कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला सुरुवात करा. छोट्या छोट्या. आता तुम्ही म्हणाल प्रॅक्टिकल उदाहरण सर एखादं द्या, तर काय उदाहरण असू शकतं मी तुम्हाला समजून सांगतो. लेट्स सी तुम्ही जॉब करताय आणि तुम्हाला बिझनेस चालू करायचा आहे. किती लोक असे आहात ज्याला असं वाटतंय मी जॉब करतोय आणि मला बिझनेस सुरू करायचा आहे? प्लीज टाईप आय इन द चॅट बॉक्स. आता इथे तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क कशी घ्यायला पाहिजे हे उदाहरणासोबत समजून सांगतोय. लेट्स सी तुम्ही 50,000 रुपये महिन्याचे कमावताय आणि तुमचा घर खर्च आहे 30,000 रुपये. तर कशी कॅल्क्युलेटेड रिस्क तुम्ही घेऊ शकता ते सांगतोय मी. म्हणजे विदाऊट बिझनेसमध्ये उतरल्यावर अनसक्सेसफुल तुम्ही होणार नाही, सक्सेसफुलच होणार जर कॅल्क्युलेटेड प्रॉपर रिस्क घेतली तर. 50,000 तुम्ही कमावताय, बाकी प्रोडक्टमध्ये वगैरे सगळं त्या गोष्टी तुम्हाला तुमचं नॉलेज असेल ते तुम्हाला तुमचं असणं गरजेचं आहे. 30,000 तुमचा हा घर खर्च असेल. पहिली स्टेप की जर तुम्हाला बिझनेस करायला सुरुवात करायची आहे, जॉब लगेच सोडायचा का? तर नाही. पहिले तुमच्या बिझनेसला किती पैसे लागणार? लेट्स सी की तुमच्याकडे तुमच्या बिझनेसला 10 लाख रुपये लागणार आहे, तर हे 10 लाख तुमच्याकडे असणं गरजेचे आहे. किंवा 5 लाख लागणार आहे, 5 लाख रुपये हे तुमच्याकडे पहिली गोष्ट असणं गरजेचे आहे. त्यानंतर 5 लाख बिझनेसला लावले, तिथून किती महिने किंवा किती वर्ष तुमचा बिझनेस तुम्हाला पैसे देणार नाहीये. ट्राय टू अंडरस्टँड. एक अझम्पशन लावा की यस मी आज बिझनेस सुरू केल्यानंतर मला किती महिन्यांनी किती वर्षांनी जेवढा माझा पगार आहे तेवढे पैसे मला यायला सुरुवात होईल. आणि तेवढे महिने किंवा तेवढे वर्ष माझा जो 30,000 घर खर्च आहे तो पैसा माझ्याकडे असणं गरजेचं आहे. लेट्स सी 6 महिन्यांनी माझा बिझनेस मला पैसे द्यायला सुरुवात करू शकतो. 30,000 × 6 1,80,000. सो बिझनेसला लागणारा खर्च, घर खर्चाला लागणारा खर्च हा माझ्या पॉकेटमध्ये पहिले असायला पाहिजे बिझनेस सुरू करण्याच्या आधी. देन मग आपल्याला बिझनेसमध्ये उतरायचं आहे. म्हणजे बिझनेस सुरू करायला गेलो तेवढा पैसा खिशात आहे, त्यासाठी 6 महिने घर खर्चाला जो पैसा लागणार आहे तो माझ्या खिशात आहे, नो टेन्शन. आणि त्यानंतर तुम्ही बिझनेस करायला उतरताय, तुम्हाला टेन्शन नाही आहे. नाहीतर मग बिझनेस पुरता पैसा आहे, घर खर्चासाठी नाहीये, मग तिथेच बोंबलत बसायचं. मी बिझनेस सुरू केला, माझ्याकडे पैसेच उरत नाहीये, माझा घर खर्चच निघत नाही. अरे बाबा, ज्यावेळेस बिझनेस सुरू करायला गेला त्यावेळेस तू राईट पद्धतीने केलाय का? इट इज कॉल्ड कॅल्क्युलेटेड रिस्क.
कॅल्क्युलेटेड रिक्स घेताय, बट त्यामध्ये रिक्स नसण्यासारखी रिक्स आहे, कारण तुम्ही सगळ्या गोष्टींचा चहूबाजूनी विचार केलाय आणि त्यानंतर तुम्ही उडी मारली. पाण्यात पाणी किती खोल आहे माहिती नाहीये, बट तशीच उडी मारताय म्हणजे खूप मोठी रिक्स घेताय. बट जर त्या पाण्यात एखादा ऑलरेडी कुदलाय आणि तुम्हाला कळालंय की नाही पुरुषभर पाणी आहे, त्यानंतर कुदताय म्हणजे काय की लाईफमध्ये माहिती होतं ऑलरेडी की पाणी किती आहे, त्यानंतर मी उडी मारली. आता मला पोहता येत असेल तर मी उडी मारणार, कारण की तो तर गेलाय आधी जो बिना माहिती असल्याचा कुदला, राईट. तर आता मला पोहता येत असेल, चांगली पोहण असेल तर मी उडी मारणार, अदरवाईज मी उडी मारणार काय नाही. तर कॅल्क्युलेटेड रिक्स म्हणजे काय हे सगळ्यांना कळालं असेल तर प्लीज टाईप 100% इन द चॅट बॉक्स. म्हणून जिंदगीत लक्षात घ्या, रिक्स जरूर घ्या. विदाऊट रिक्स लाईफ मध्ये समोर जाणार नाही आहात. आज जेवढे जगातले श्रीमंत लोक, सक्सेसफुल लोक जे काही तुम्ही बघताय, मार्क झुकरबर्ग, टॉनी रॉबिन, रॉबर्ट कियोसाकी, डॅन लॉक, टी आर्वेकर, वॉरन बफेट, राकेश झुंझुनवाला, जेवढेही सक्सेसफुल लोक तुम्ही बघताय ते विदाऊट रिक्स घेतल्याचे लाईफ मध्ये समोर गेलेले नाहीये. काय म्हटलं मी? विदाऊट रिक्स घेतल्याचे लाईफ मध्ये समोर गेलेले नाहीये. रिक्स हे प्रत्येकाला घ्यावी लागते जर लाईफ मध्ये समोर जायचं असेल तर. क्लिअर? नेक्स्ट, प्रॅक्टिस माइंडफुलनेस. कम्फर्ट झोन मधून बाहेर निघायचं आहे. प्रॅक्टिस माइंडफुलनेस म्हणजे काय? फोकस ऑन द प्रेझेंट मोमेंट. कित्येक लोक मी बघतो पास्ट आणि फ्युचर मध्ये जगतात. कित्येक लोक पास्ट आणि फ्युचर मध्ये, आपण सगळेच जण नेहमी पास्ट आणि फ्युचर मध्ये जगत राहतो, बट प्रेझेंट मध्ये आपण कधीच जगत नाही. इफ यू ऑल आर अग्री विथ मी, प्लीज टाइप अग्री इन द चॅट बॉक्स. इव्हन या सेशन मध्ये सुद्धा आज क्लोज टू 200 लोक आहात, आणि ऑनेस्ट आन्सर देणाऱ्यांना मी फक्त विचारेल की किती लोक असे बसलेले आहात की ज्या गोष्टी मी सांगून राहिलो त्या सांगता सांगताना थोडं लक्ष तुमचं इथं राहतं आणि काही वेळाने तुमचं लक्ष एक तर फ्युचर मध्ये नाही तर पास्ट मध्ये भटकतं. प्लीज टाइप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांसोबत असं होऊन राहिलंय? मोस्ट ऑफ द लोक आपण प्रेझेंट मध्ये लाईफ जगत नाही. जे प्रेझेंट मध्ये आपल्याला लाईफ जगणं गरजेची आहे. आपण पास्ट किंवा फ्युचर मध्ये जात राहतो, जे की आपल्याला प्रेझेंट मध्ये जगायला शिकायचंय. मोस्ट ऑफ द प्रोफेशनल लोकांसोबत असं होतं. म्हणून प्रॅक्टिस माइंडफुलनेस म्हणजे काय? फोकस ऑन द प्रेझेंट मोमेंट. आता सध्या तुम्ही काय करून राहिलेत? प्ले दिस गेम 100%. बाकीच्या गोष्टी जिंदगीत होत राहणार नंतर. पहिले आता जर मी सेशन अटेंड करतोय प्रीतम पाटीलचा, तर 100% विथ मी फोकस 100% सेशन अटेंड कर. तर जे कोणतं काम करायला तुम्ही जाणार आहात ते 100% विथ फोकसनी करायचं. प्रेझेंट किंवा पास्ट मध्ये नाही जगायचं. सेलिब्रेट प्रोग्रेस हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे यार, जो सगळ्यांचा मिसिंग आहे लाईफ मधला. माहितीये, हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे. आणि मी तर प्रत्येक मोमेंट सेलिब्रेट करत राहतो. प्रत्येक मोमेंट माझ्या करिअर मधली, लाईफ मधली. आणि ते तुम्ही बघा, अचिव्हमेंट आपल्या कम्युनिटीतील लोकांची आहे. काय अचिव्हमेंट आहे माहिती तुम्हाला? आपल्या गोल्ड मेंबरशिप मधील लोकांनी 1 करोडाची SIP क्रॉस केली. हाऊ मेनी ऑफ यू आर अवेअर अबाउट दॅट? किती लोकांना माहिती आहे? अचिव्हमेंट आपल्या कम्युनिटीतील लोकांची आहे. बट आम्ही आमच्या ऑफिसमध्ये सेलिब्रेट केली. यू कॅन सी हिअर. मला तुम्हाला दाखवायला आवडेल. आम्ही आमच्या ऑफिसमध्ये केक कट करून सेलिब्रेट केलंय. राईट? 1 करोड. राईट? 1 करोड SIP सेलिब्रेट. अरे हे आपली फॅमिली आहे. वी शुड सेलिब्रेट इट. राईट? बट आपल्या जीवनात प्रॉब्लेम काय माहितीये? माझा पगार 50,000 होऊ दे, त्यानंतर मी सेलिब्रेट करेल. अरे जो जेपर्यंत आज जेवढा आहे त्याचं सेलिब्रेशन करणार नाही ना, तेपर्यंत तो 50,000 नाही होणार. युनिव्हर्सल रूल आहे, काहीच नाही करू शकत. ज्यालाही हे युनिव्हर्सल रूल कळालेत ना, तो जिंदगीत समोर जाणार आहे. तो जिंदगीत समोर जाणार आहे, त्यात काहीच डाऊट नाहीये. ज्यालाही युनिव्हर्सल रूल कळालेत, छोटे छोटे नियम आहे, जास्त मोठे नाहीये. किती लोकांना वाटते हा जास्त मोठा नियम आहे का? की प्रत्येक गोष्टीला सेलिब्रेट करा, छोट्या छोट्या गोष्टींना सेलिब्रेट करा. अरे काय 300 रुपये कुठे खर्च नाही करत? एक केक आणून कापायला काय प्रॉब्लेम आहे? एक पगार आला, पगार आल्यानंतर घरच्यांसोबत एक छानसं कॅडबरी घेऊन आलो आणि एक एक तुकडा सगळ्यांनी खाल्ला. कितीची येते यार कॅडबरी? 10, 20, 50, 100 रुपयाची. सेलिब्रेट करा ना. नाही, हा काय करणार माहितीये? पगार आला त्या दिवशी जास्त तोंड पाडून घरी जाणार. माझा 500 रुपये टॅक्स कटला. अच्छा,
याचा काय कटला? 500 रुपये टॅक्स कटला. हा पूर्ण असं तोंड लटकून घरी जाणार की याची बायको सुद्धा याला विचारणार, लेकरं बाय सुद्धा विचारणार, बाबा तुम्हाला आज काय झालंय? महिनाभर तर तुम्ही असे नव्हते, आज पगार आलाय. म्हणजे याला आलं त्याचं कौतुक नाहीये, याला कौतुक नाहीये, आला पगार त्याचं. याला काय? त्या 500 रुपयात त्याचा जीव अटकलाय. इफ यू ऑल आर अग्री विथ मी, प्लीज टाइप अग्री इन द चॅट बॉक्स, राईट? तर हे जिंदगी आपण जगून राहिलोय जे आपण जगायला नाही पाहिजे, राईट? आय होप माझी समजवण्याची पद्धत तुम्हाला आवडून राहिली आहे, राईट? येस. तर ही जिंदगी आपल्याला जगायची नाही आहे, राईट? सो कपिल शर्मा शो मध्ये सुद्धा मी जाऊ शकतो, येस ऑर नो? जर त्याचं काही ऑडियन्स असलं तर येस, नक्कीच मी जाऊ शकतो, राईट? थँक्यू सो मच. येस. बोर नाही झालं पाहिजे यार, बाकी काही नाही. तुमचा महत्वाचा हा असतो की बाबा 200 जॉईन झाले ना, तर 200तले 150 नाही झाले पाहिजे, 250 झाले तर चालेल, राईट? सो दॅट इज द स्किल. अगेन इट इज नॉट इझी टास्क बरं का. 2 घंटे 200 लोकांना एंटरटेन करणं आणि त्यांच्या जीवनात व्हॅल्यू ऍड करणं, इट इज नॉट इझी टास्क. तुम्ही 5 लाख आणि 10 लाख जरी खर्च कराल ना, तरी मार्केटमध्ये कोणी तुम्हाला ही गोष्ट शिकवणार नाही किंवा तुम्हाला शिकायला मिळणार नाही, जे आपल्या डायमंड मेंबरशिप मध्ये शिकवलं जातं, स्किल बेस्ड इन्कम सोर्सेस मध्ये, राईट? येस. तर यासाठी मी सुद्धा लाखो रुपये खर्च केले. म्हणजे स्टेजवर कसं बोलायचं इंटरनॅशनल ट्रेनर कडून मी लाखो रुपये खर्च केले. ओके. तर तुम्हाला हे कळालं असेल की जीवनातली छोटी छोटी गोष्ट काय करायची आहे, सेलिब्रेट करायची आहे. आणि किती लोक मला कमेंट करताय की सर मी इथून पुढे माझ्या जीवनातली छोटी गोष्ट, जर मला असं वाटतंय की मी रोज सकाळी नाही उठायचो, बट मी सर उद्यापासून सकाळी उठायला सुरुवात केली, मी सर उद्याच्या उद्या त्याला सेलिब्रेट करणार. प्लीज टाइप आय इन द चॅट बॉक्स. आय एम कमिटेड माय सेल्फ. तुम्ही स्वतःला स्वतः कमिट करा. सर माझ्या जीवनात जे काही छोटे मोठे बदल आणि छोट्या मोठ्या गोष्टी घडत जाणार ना, त्याला मी सेलिब्रेट करणार. बघा, मोठा बदल जीवनात कधीच घडत नाही आणि त्या घडण्याचा वाट सुद्धा बघू नका. छोट्या बदलावर लक्ष द्या आणि हा छोटा बदलच तुमच्या जीवनामध्ये खूप 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 मोठा तुमच्या जीवनात बदल घडून आणू शकतो. ऍक्नॉलेज अँड सेलिब्रेट युअर स्मॉल विक्ट्रीज. तुमचे विजय जीवनातले शेअर करा. सो सेलिब्रेट करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीला सेलिब्रेट करणं गरजेचं आहे, राईट? यावर्षी 28-29 डिसेंबरला या इव्हेंटमध्ये एक नाईट असेल, ज्या नाईटमध्ये डीजे पार्टी असेल, राईट? जिथे सेलिब्रेट केला जाणार आहे आपल्या सक्सेसला. विदाउट सेलिब्रेट. आणि 2024चा एंड होतोय, 2025 सुरू होणार आहे. 2024 मध्ये मी एवढा पॉवरफुल 25 साठी बनलो पाहिजे ना, की एक प्रकारे पूर्ण रिचार्ज मी झालो पाहिजे. लर्न फ्रॉम फेल्युअर्स. जे लोक सक्सेसफुल बनलेले आहेत त्यांच्याकडूनच नाही, तर जे लोक फेल झालेत त्यांच्याकडून सुद्धा शिका. फेल्युअर लोकांकडून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात, पण त्या लोकांना आपण आपल्या जीवनामध्ये इग्नोर करतो. जे इग्नोर करायचं नाहीये त्यांच्याकडून सुद्धा काय मिस्टेक त्यांच्या झाल्या, त्यांनी काय मिस्टेक केल्या जे आपल्याला आपल्या जीवनात करायच्या नाहीये. सिंपल उदाहरणासोबत समजून सांगतोय. 90% लोक आपल्या जीवनात फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वतंत्र मिळू शकत नाहीये. 10% लोक पीसफुल मजबूत फायनान्शियल लाईफ जगू शकतात. का? फेल्युअर लोकांकडून शिकूयात. काय शिकण्यासारखं आहे? 90% लोक असे आहेत जे पैसे कमावण्यासाठी काम करतात, त्यांचा पैसा त्यांच्यासाठी काम करत नाही. आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला विचार करावा लागेल की आपला पैसा आपल्यासाठी कसा काम करू शकतो. 90% लोक कर्जाच्या जाळ्यात फसलेले, लोनच्या जाळ्यात फसलेले. आपल्याला समजून घ्यावं लागेल लोनच्या लांब राहायचं. आपल्या इन्कमच्या 35-40% पेक्षा लोनचा EMI जायला नाही पाहिजे. 90% लोक कमावतात बट सेव्हिंग करू शकत नाही. केलेल्या सेव्हिंगचं प्लॅनिंग नसतं, मुलाच्या शिक्षणाचं प्लॅनिंग नसतं. आपल्याला घर घ्यायचंय, कार घ्यायची आहे, अकाउंटला 2-4-5 लाख रुपये आहेत म्हणून जातात आणि घेऊन टाकतात. प्लॅनिंग नसतं. आपल्याला काय करायचंय? त्या फेल्युअर्स लोकांकडून शिकायचंय की ते लोक त्यांनी आर्थिक स्वतंत्र मिळू शकणार नाही आहात. रिझन्स काय, अपॉर्च्युनिटीज आहे आपल्या ग्रोथसाठी. ती अपॉर्च्युनिटी आहे अंडरस्टँड करायला की तो व्यक्ती त्या गोष्टी केल्याने फेल झाला, राईट? नेक्स्ट, डेव्हलप ग्रोथ माइंडसेट. नेहमी रोज सकाळी डेली फायनान्शियल प्रॅक्टिस सेशन होतोय. कशासाठी होतोय? बघा, जर फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वतंत्र मिळवायचं आहे ना,
तर तुम्हाला जर वाटत असेल की जास्त पैसे कमावल्याने किंवा फक्त स्टॉक मार्केट म्युच्युअल फंड गुंतवल्याने माणूस फायनान्शियली फ्री होतो, असं नाहीये हो, असं नाहीये. हे चुकीचं आहे. फायनान्शियली माणूस इथून होतो, फायनान्शियली फ्री पहिले माणूस इथून होतो. विचार करा ना, सिंपल उदाहरणासोबत समजून सांगतोय. तुम्हाला वाटतंय की एखादी बिल्डिंग बनवायची आहे आणि ती बिल्डिंग 100 वर्ष टिकावी असं तुम्हाला वाटतंय, पण त्या बिल्डिंगचा पाया मजबूत नसेल तर ते 100 वर्ष टिकणार का हो? ऑब्विसली ते 100 काय 10 वर्ष टिकणं मुश्किल आहे जर त्याचा पाया मजबूत नसेल तर, राईट. आणि या फायनान्शियल फ्रीडम जर्नीमध्ये तुम्ही जर म्हणत असाल की सर माझा पगार 1 लाख आहे, 2 लाख आहे, अरे तू 1 करोड रुपये कमाव ना आणि कितीही स्टॉक मार्केट म्युच्युअल फंड मध्ये गुंतव, पण तुझ्याकडे हा वरचा मजला नसेल ना आणि हा जर तुझा खाली असेल तर जिंदगीत तू काही करू शकणार नाहीये. लिहून घ्या नोटपॅडवर. या फायनान्शियल जर्नीमध्ये जर तुम्हाला आर्थिक स्वतंत्र मिळवायचं आहे तर आपला माइंडसेट जबरदस्त पॉवरफुल असणं गरजेचं आहे. एक सिंगल निगेटिव्ह विचार आपल्या मनात पैशाबद्दल नाही आला पाहिजे. सिंगल निगेटिव्ह विचार. निगेटिव्ह गोष्टीला सुद्धा पॉझिटिव्ह बघता आलं पाहिजे. काय म्हटलं मी? निगेटिव्ह गोष्टीला सुद्धा माणसाला पॉझिटिव्ह बघता आलं पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, तसा डेव्हलप करावा लागतो आपला माइंडसेट. आणि हा बनतो कधी बनतो? तशा लोकांसोबत कनेक्टेड राहावं लागतं. आपल्याला माहिती आहे की यांनी आपली लाईफ चेंज होणार आहे ना, तर तशा लोकांसोबत जुळा, तशा लोकांसोबत राहा, तशा लोकांकडून शिका, तशा लोकांसोबत गोष्टी करा. बघा, अशोक मोरे सरांना रेकॉर्डिंगची पडलेली आहे. प्रेझेंट मध्ये जगून नाही राहिलेत, यांना फ्युचरमध्ये रेकॉर्डिंगचा विचार पडलाय. राईट नाऊ जे शिकवतोय याच्यावर जर 100% फोकस केलंय ना तर जिंदगीत रेकॉर्डिंग बघण्याची गरजच पडणार नाही. काय करणार रेकॉर्डिंग बघून, राईट? इथे फोकस करा. इथे मोलाचा गळा फाडतोय, इथे गळा फाडतोय, राईट? यावर लक्ष द्या. रेकॉर्डिंग तुम्हाला भेटेलच, डोंट वरी, बट इथे लक्ष द्या प्रेझेंट मध्ये. डेव्हलप अ ग्रोथ माइंडसेट. नेक्स्ट, चॅलेंज निगेटिव्ह सेल्फ टॉक. जे काही निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येतात ना, त्या निगेटिव्ह सेल्फ टॉकला ना चॅलेंज करा. आणि ते निगेटिव्ह विचार पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करा. आणि हे पॉझिटिव्ह कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल? तर सिंपल आहे. नंबर 1, पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट मध्ये राहावं लागेल. नंबर 2, रोज सकाळी जे मनी मेडिटेशन करतो किंवा अफर्मेशन रीडिंग करतो ते तुम्हाला हेल्प करेल. आपल्यात जे काही निगेटिव्ह विचार येतात त्याला पॉझिटिव्ह मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे आहे. तुम्ही जर अनालाइज करत असाल तर माणूस कधी कधी कोणासोबत न बोलता सुद्धा स्वतःच्या आतमध्ये स्वतःसोबत खूप निगेटिव्ह बोलत राहतो. किती लोकांनी हे अनालाइज केलंय? प्लीज टाइप आय इन द चॅट बॉक्स. एखादी कोणतीही गोष्ट असू शकते, ते तुमच्या जॉब रिलेटेड असेल, बिझनेस रिलेटेड असेल, तुमच्या पैशा रिलेटेड असेल, तुमच्या लोन रिलेटेड असेल, तुमच्या फॅमिली रिलेटेड असेल. आपण स्वतःशीच आतमध्ये निगेटिव्ह बोलत राहतो. आणि याला असंच राहू न देता पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करण्यासाठी रिप्लेस लिमिटिंग बिलीफ्स विथ पॉझिटिव्ह अफर्मेशन. त्या गोष्टीला काय करायचंय? लेट्स सी, तुम्ही म्हणता मला माझा जॉब आवडत नाही यार, माझा पगारच कमी आहे, तर याला काय करायचंय? रिप्लेस करायचंय पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये. आय लव्ह माय जॉब. माझा पगार खूप छान पद्धतीने वाढून राहिलाय. बघा, पैसे, माझा जॉब चांगला नाहीये किंवा माझा पगार कमी आहे हे म्हणायला सुद्धा लागून राहिलेले नाहीये, आणि पैसे, माझा जॉब चांगला आहे किंवा माझा पगार चांगला आहे हे म्हणायला सुद्धा लागून राहिलेले नाहीये. इफ यू ऑल आर अग्री विथ मी, प्लीज टाइप अग्री इन द चॅट बॉक्स. पैसे, दोन्ही सेंटेन्स म्हणायला तुम्हाला लागून राहिलेले नाही, बट तरी सुद्धा माणूस हा निगेटिव्ह सेंटेन्सलाच प्रेफर करतो. का? बिकॉज निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये किंवा निगेटिव्ह एनर्जी मध्ये जास्त पॉवर आहे पॉझिटिव्ह एनर्जीपेक्षा. म्हणून सगळ्यांनी लक्षात घ्या, निगेटिव्ह सेंटेन्सला पॉझिटिव्ह मध्ये ऑलवेज सेल्फ टॉक, जेव्हा आपण स्वतःसोबत बोलतो त्यावेळेस त्याला कन्वर्ट करायचं आहे पॉझिटिव्ह अफर्मेशन सोबत. ओके. त्यानंतर सेटअप इनटू डिस्कम्फर्ट रेग्युलरली. खूप जबरदस्त, माझा आवडीचा पॉइंट आहे. या किती लोकांना समजून घ्यायला आवडेल की सेटअप इनटू डिस्कम्फर्ट रेग्युलरली म्हणजे काय? प्लीज टाइप आय इन द चॅट बॉक्स. मेक इट हॅबिट. सेटअप इनटू डिस्कम्फर्ट झोन रेग्युलरली म्हणजे काय?
लिहून घ्या नोटपॅडवर. उद्या सकाळी उठल्यानंतर रोज आपण काय करून राहिलो? सकाळी उठलो, वॉशरूम मध्ये गेलो, ब्रश घेतला, ब्रश घेतल्यानंतर डायरेक्ट आपण या साईडला घालणार. किती लोक असं करतात? प्लीज टाईप हाय इन द चॅट बॉक्स. उद्यापासून काय करायचंय माहितीये? या साईडला न घालता या साईडला घालायचंय. काय करायचंय? हे हॅबिट आपल्याला लागलेली आहे. काय लागलेली आहे? हे हॅबिट आपल्याला लागलेली आहे की रोज सकाळी उठलो, ब्रश घेतला की त्यानंतर तो इकडे नाही जाणार, तो इकडेच जाणार. का? कम्फर्ट झोन, कम्फर्टेबल झालेलो आहे ना इकडे. छोटीशी गोष्ट आहे बट पॉवर खूप आहे या मोठ्या गोष्टीमध्ये, राईट? मला सांगा, किती जण एकाच मार्गाने ऑफिसला जात आहे? रोज सकाळी उठल्यानंतर त्या सेम मार्गाने जात आहे, राईट? उद्या सगळ्यांना दुसरा मार्ग आपल्याला माहिती असतो, पण आपण जाणार त्याच मार्गाने. उद्या सगळ्यांना ऑफिसला दुसऱ्या मार्गाने जायचंय. किती लोक दुसऱ्या मार्गाने जाणार आहात? आणि लिहून घ्या फायदे काय होणार आहे. थोडासा बदल स्वतःमध्ये जाणवेल. ज्या गोष्टी तुम्हाला त्या रोडने दिसत नव्हत्या ना, त्या गोष्टी तुम्हाला या रोडने दिसायला सुरुवात होईल. की हा, ही गोष्ट मला लय दिवस झाले बघितली नाही. वेगळ्या गोष्टी शिकायला मिळेल, वेगळे लोक त्या रोडनी दिसणार, वेगळ्या गाड्या त्या रोडनी दिसणार. सो ऑलवेज 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 जिथे झोपताना ती जागा एखाद्या वेळेस चेंज करून बघा. नेहमी गोष्टींना थोडस चेंज करून बघा. जिथे फोर व्हीलरनी रोज जाताना एखाद्या वेळेस टू व्हीलरनी जाऊन बघा, एखाद्या वेळेस सायकलनी जाऊन बघा, पैदल जाऊन बघा. सो नेहमी स्वतःला सेटअप इनटू डिस्कम्फर्ट रेग्युलरली स्वतःला थोडंसं डिस्कम्फर्ट करत राहायचंय. नाहीतर माणसाचा पॅटर्न बनलेला असतो. हा, मी तिथं झोपलो तरच मला झोप लागते, तिथं गेलो तर झोप लागत नाही, मी हे केलं तरच ते होते, ते केलं तर ते होत नाही. तर माणसाला काय करायचंय? डिस्कम्फर्ट झोन मध्ये जात राहायचंय. कम्फर्टेबल झोन मधून डिस्कम्फर्ट झोन मध्ये नेहमी स्वतःला शिफ्ट करत राहायचंय. इफ यू फील की दिस पॉइंट इज रिअली पॉवरफुल, प्लीज टाईप PF इन द चॅट बॉक्स. पॉवरफुल, राईट? नेहमी सतत स्वतःला डिस्कम्फर्ट झोन मध्ये आणत राहायचंय. आणि शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा, शेवटचा नाहीये, सेकंड लास्ट आहे. रिवॉर्ड युअर सेल्फ. अगेन तेच, सेलिब्रेट म्हणजेच रिवॉर्ड युअर सेल्फ. स्वतःला रिवॉर्ड देत चला, ऍक्नॉलेज करत राहा. स्वतःला खराब म्हणू नका, स्वतःवर प्रेम करा. ऍक्नॉलेज युअर सेल्फ. कम्फर्टेबल जरी असाल आणि कम्फर्ट झोन मध्ये जरी तुम्ही आज असाल तरी धन्यवाद म्हणा स्वतःला. थँक्यू सो मच, मी कम्फर्ट झोन मध्ये आहे, बट आता कम्फर्ट झोन मधून मी बाहेर निघणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा रिवॉर्ड स्वतःला देत चला. म्हणजे स्वतःला ऑलवेज ऍक्नॉलेज करणं गरजेचं आहे. आपल्या धाडसाला, जसं जीवन चाललेलं आहे तसंच फक्त चालू देण्यात फायदा नाहीये, राईट? स्वतःला ऑलवेज रिवॉर्ड द्या, ऍक्नॉलेज करा, अप्रिसिएट करा. नेहमी स्वतःला दुखवू नका. जेवढे लोक जिंदगीत आपल्या बाहेर नसतात ना दुखवणारे, तेवढे आपण स्वतःला दुखवत असतो कधी कधी. ते बंद करा, स्वतःला दुखवायचं बंद करा. स्वतःला ना नेहमी जगातला नंबर 1 व्यक्ती समजायला सुरुवात करा. कोणासोबत कम्पेअर करत बसू नका. त्यांनी ते केलंय म्हणून, अरे बाबा तो त्याच्या परीने जगतोय, आपण आपल्या परीने जगतो. आपलं ध्येय वेगळं आहे, त्याचं ध्येय वेगळं आहे. तो 1 लाख कमावतोय म्हणून गरजेचं नाहीये माझं 1 लाख रुपये पगार असणं गरजेचं. तो आज 1 लाख कमावतोय, उद्या माझा पगार 5 लाख रुपये असू शकतो ना. हा कॉन्फिडन्स अंदरून असला पाहिजे. नाहीतर मग त्याचा 1 लाख पगार आहे, हा काय तर घरी ब्लँकेट घेऊन झोपणार, आणि याचा पगार काय वाढणार का? याचा पगार वाढणार नाहीये ब्लँकेट घेऊन झोपल्याने, राईट? पण हा झोपणार. टेन्शन आलं ना याला, अरे यार त्याचा पगार 1 लाख झालाय, माझा पगार 50च आहे. यांनी त्याचा पगार वाढणार नाहीये. सगळ्यांनी लक्षात घ्या. जर त्याचा पगार 1 लाख आहे ना तर राहू द्या. तुमचा 50 आहे ना तर चांगली गोष्ट आहे. तरी सुद्धा स्वतःला ऍक्नॉलेज करा, अप्रिसिएट करा. स्वतःची पाठ थोपटा. मी नेहमी अधेमध्ये ना स्वतःला खूप छान पद्धतीने अप्रिसिएट करत राहतो. मी नेहमी स्वतःची पाठ नेहमी खूपदा अधेमध्ये थापटत राहतो की यस, आपण स्वतःला अप्रिसिएट करणं पाहिजे ना यार. दुसरे काय म्हणतात काय नाही तो नंतरचा विषय आहे. जर स्वतःला जर आपण दुखवत असेल तर दुसरे दुखवणारे या जगात कमी थोडी आहे.
दुसरे कमी नाहीये, पण तुम्हीच जर तुम्हाला दुखवाल तर दुसऱ्यांची तर दुखावण्याची रांग लागणार की नाही लागणार? खरा मागे रांग लागणार आहे, कारण तुम्ही ते अट्रॅक्ट करून राहिले. म्हणून स्वतःला रिवॉर्ड, स्वतःला एक्नॉलेज करायला शिका. ऑटोमॅटिक दुनियातले लोक तुम्हाला एक्नॉलेज करायला लागणार, याची गॅरंटी आणि अश्युरिटी देतोय. लिहून घ्या नोटपॅडवर. शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा आहे. आय होप सगळे पॉइंट क्लिअर झालेत, आणि प्रत्येक पॉइंट मध्ये खूप दम होता बरं का. आय डोंट नो तुम्ही त्याला कसं घेतलंय काय नाही, आणि मी प्रेझेंट सुद्धा एक्सप्लेन सुद्धा खूप चांगलं केलंय मला असं वाटतंय, प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासारखं. राईट. आयडेंटिफाईड युअर कम्फर्ट झोन. त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघण्यासाठी गोल सेट करा, छोट्या छोट्या स्टेप घ्या, स्वतःबद्दलचं अवेअरनेस, इनर वर्ल्ड मधलं अवेअरनेस बिल्ड करा. एक मार्ग दाखवणारा व्यक्ती शोधा, तशा लोकांसोबत राहा, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या, प्रॅक्टिस माइंडफुलनेस, प्रेझेंट मोमेंट मध्ये लाईफ जगायला सुरुवात करा, स्वतःच्या सक्सेसला सेलिब्रेट करा, लर्न फ्रॉम फेल्युअर्स लोकांकडून शिका, इम्प्लिमेंट करा, ग्रोथ माइंडसेट डेव्हलप करा, निगेटिव्ह सेल्फ टॉकला चॅलेंज करा, त्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करा. स्टेप इनटू डिस्कम्फर्ट झोन रेग्युलरली. कम्फर्ट झोन मधून डिस्कम्फर्ट झोन मध्ये नेहमी जात राहा, आणि स्वतःला एक्नॉलेज करत राहा, अप्रिशिएट करत राहा. आणि यातलेच काही सम स्पेसिफिक आयडियाज मी तुम्हाला देतोय इथून पुढे सुरुवात करण्यासाठी. जे आयडियाज तुमच्या काय असू शकतात. आज तुम्ही खूप जणांनी सांगितलं की जॉबमुळे मी कम्फर्टेबल आहेत. माझी आयडिया असेल तुमच्यासाठी, ट्राय न्यू हॉबीज, नवीन गोष्टी. माणूस माणसाच्या जीवनामधल्या हॉबीज विसरून जातो, जिंदगीत काहीच करत नाही. इव्हन पब्लिक स्पीकिंग शिका, एकटे कधी ट्रॅव्हल करून बघा, नवीन प्रोजेक्ट काम जर करताय तर नवीन गोष्टी ज्या रिस्की आहे, ज्या कधी घेण्याची इच्छा झाली नाही हातात, त्या घ्यायला सुरुवात करा. नेटवर्किंग, आपल्या इव्हेंटमध्ये नेटवर्किंग करण्याची अपॉर्च्युनिटी म्हणजे सगळ्यांनाच मिळते. एक दुसऱ्यांसोबत पार्टिसिपेट, जो 28 आणि 29 डिसेंबरला आपला इव्हेंट होणार आहे. सो एक दुसऱ्यांना ओळखण्याची अपॉर्च्युनिटी. अटेंड नेटवर्किंग इव्हेंट, जिथे नेटवर्किंग, एक दुसऱ्यांच्या आयडियाज आपल्याला मिळणार, एक दुसऱ्यांसोबत बोलायला भेटणार. कम्फर्टेबल लाईफ मधून जरा 2 दिवस काढून डिस्कम्फर्टेबल लाईफ मध्ये या, स्वतःला रिचार्ज करण्यासाठी. लर्न न्यू लँग्वेज, नवीन लँग्वेज शिका. शेअर युअर क्रिएटिव्ह वर्क. जर काही क्रिएटिव्ह केलं असेल ना तर फेसबुक, इंस्टाग्रामला टाका, शेअर करा लोकांसोबत, 4 लोकांना माहिती पडू द्या. प्रॅक्टिस इन कॉम्पिटिशन. जर काही ऑफिसमध्ये किंवा बाहेर इथे तिथे कुठे तुम्हाला कॉम्पिटिशन होताना दिसत असेल ना तर पार्टिसिपेट करा. ट्राय न्यू स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज, नवीन गोष्टी ट्राय करा जीवनामध्ये. आणि लक्षात घ्या, एकच सेंटेन्स बोलतोय आता इथे, रिमेंबर ग्रोथ हॅपन्स आउटसाइड युअर कम्फर्ट झोन. लिहून घ्या सगळ्यांनी, नोटपॅडवर लिहून घ्या हा पॉइंट. जरा झूम करतोय. रिमेंबर ग्रोथ हॅपन्स आउटसाइड युअर कम्फर्ट झोन. कम्फर्ट झोन मध्ये कधी माणसाची ग्रोथ होणार नाही जिंदगीत. आउटसाइड, कम्फर्ट झोनच्या बाहेर. आणि ते कधी होणार? त्यासाठी बी पेशन्स ठेवावे लागतील. कंपोजनेट विथ युअर सेल्फ ऍज यू टेक स्मॉल स्टेप. छोट्या छोट्या स्टेप तुम्हाला घ्यावे लागतील टुवर्ड मोर चॅलेंजिंग अँड रिवॉर्डिंग लाईफ. लाईफमध्ये खूप चॅलेंजेस येणार, खूप अचिव्हमेंट होणार, अप येणार, डाऊन येणार. त्याला घाबरून जायचं नाही. पेशन्सली तुम्हाला तिथे बसावं लागेल, थांबावं लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही पेशन्स ठेवाल तर तुम्ही बघाल तुमच्या कम्फर्ट झोनच्या आउटसाइड तुम्हाला तुमचं सक्सेस किंवा तुमची ग्रोथ तुम्हाला मिळेल.